पोलीस स्टेशन मधून। हॅलो, काय? असं कसं झालं? मी आले, लगेच येते। काय झालं वाघमारे? सत्या, तुझं कडं आणि लायसन्स चोरलेलं चोर कस्टडीत मेलाय। आपल्याला लगेच निघावं लागेल। चला चला निघूया, पप्पा येतो आम्ही। हा चल। आपल्या कस्टडीमध्ये कसं काय झालं हे माने? हा, काय करत होता? झोपा काढत होता का मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता? तर ते काही बोलू नका माने, माझा संताप खूप वाढलाय, माझ्या पट्ट्यात सापडू नका। युजलेस। रणविजय, येस सर। फॉरेन्सिकला बोलवलं? हाँ, मी फोन केला। एक गुन्हेगार आपल्या कस्टडीमध्ये मरतो संशयास्पदरित्या, कळतंय का? येतंय का गांभीर्य लक्षात? इतके बेजबाबदार कसं वागू शकता माने तुम्ही? वाघमारे शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा वाघमारे। सर, कसं झालं हे? नेमकं काय घडलं? सॉरी मंजू, तू एवढं कष्ट करून त्याला पकडलंस, पण सगळं पाण्यात गेलं। म्हणजे नेमकं काय झालं ते अजून माहिती नाही आम्हाला, पण असं वाटतं की विषप्रयोग झाला असेल आणि त्याच्यामुळे तो मेला असेल। पण जे काय आहे ना ते पोस्टमॉर्टम मध्ये कळेल आपल्याला। अहो पण सर, इथं असं कसं होऊ शकतं? तेच तर ना, आपल्या कस्टडीमध्ये कसं होतं हाच प्रश्न आहे। यांचा हलगर्जीपणा नडलाय। मूर्ख लोक, एक साधं काम करता येत नाही। आता यांच्या हलगर्जीपणामुळे आपल्या डिपार्टमेंटचं नाव तर खराब होईलच, शिवाय आपल्यावर एन्क्वायरी बसेल। मूर्ख कुठले? सत्याला अडकवणाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा एकमेव दुवा होता, तो बी गेला हातातनं। हा गुंता आता अजून वाढत जाणार। हो बरोबर आहे मंजू, बघ सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, पण यांच्या हातात होतं। हा, हे दोघे ड्युटीवर होते ना। ड्युटीवर असताना आपल्याकडे कैदी दिलाय, त्याच्याकडे लक्ष ठेवायचंय, जेलमध्ये काय घडतंय, कसं हाताळायचं, एकही काम जमलेलं नाहीये तुम्हाला। या दोघांना ना, रणविजय यांना आत्ताच्या आत्ता सस्पेंड करा। सर असं नका करू, आम्हाला काय लक्षातच आलं नाही ते। शांत, एक शब्दही बोलू नका। आणि आता तुम्हाला काय बोलायचं असेल ना तर इन्क्वायरी बसेल, त्या कमिटी समोर मनाला येईल ते बोला। निघा इथून। निघा। यांची लायकी आहे का पोलीस व्हायची? यांच्यामुळे एका माणसाचा जीव गेलाय, तोही आपल्या कस्टडीत, म्हणून आता वरती आपल्याला उत्तर द्यावी लागणार आहेत। यांच्यामुळे आपल्यावर एन्क्वायरी बसणार आहे।
रणविजय, फॉरेन्सिकचं काम झालं ना की बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा. येस सर, पाठवतो. सर, मला वाटतं हे प्रकरण दिसतंय तसं नाही. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? मला नेमकं आत्ता काय ते नाही सांगता येणार, पण काहीतरी गडबड आहे हे नक्की. सत्या, तुला काय वाटते कुणी केलं असेल हे? जो मर्डर आहे, वाघमारे त्या मेन माणसाचं नाव कळू नये म्हणून मर्डर केलाय त्याचा. म्हणजे मला जे वाटते तोच तुझा बी अंदाज आहे. होय, कारण अशा घटना पोलीस कस्टडीमध्ये अचानक घडूच शकत नाही. तेच तर, अचानक विषबाधा कशी झाली तेच कळना झाले. वाघमारे, तुम्ही त्याची चौकशी करणार होता, त्याचं काय झालं? नाही म्हणजे त्याला आपल्या घरात चोरी करायला कुणी पाठवलं होतं हे काय सांगितलं का त्यानं? सत्या, मी केली चौकशी. त्याच्याकडनं सगळं शांतपणे काढून घ्यायचा प्रयत्न केला. चांगला बोलता केला होता त्यानं. शांतपणे त्याच्याकडनं सगळं काढून घ्यायचा प्रयत्न केला आणि तो बोलणारच होता. त्यानं त्याची परिस्थिती सांगितली. त्याच्या गरीब परिस्थितीचा फायदा घेऊन हे करायला कुणीतरी भाग पडले त्याला. काय सांगता? होय सत्या, अरे इंजिनियर होता ते. सत्यात जन्मता कुठला माणूस गुन्हेगार नसतो रे. परिस्थिती त्याला हे सगळं करायला भाग पाडते. परिस्थितीवर मात करताना चुकीचा मार्ग न निवडता योग्य मार्ग जो निवडतो ना तोच चांगल्या वाटेवर चालतो. आणि जो माणूस परिस्थितीच्या कात्रीत अडकतो ना त्याचा शेवट हा असा असतो हे त्या बिचाऱ्यांना माहित सुद्धा नसतं. मला वाटलं होतं तो त्या माणसाचं नाव सांगेल, पण नाव सांगायच्या आधीच हे सगळं घडून बसलं. सत्या, कुणाला तरी अंदाज आलाय की तो मला त्याचं नाव सांगणार आहे आणि हे सगळं मुद्दाम घडवून आणले. वाघमारे, याचा अर्थ हे लई मोठं प्रकरण आहे. ह्यात लई जणांचा हात दिसतो. हे बघा, तुम्ही काय बी चौकशी करताना अजिबात रिस्क घेऊ नका. जरा स्वतःची काळजी घ्या, कारण याच्या आधी लई मोठं संकट आलेलं माझ्यावर आणि आता ते तुमच्यावर बी येऊ शकते. त्यामुळे तुम्ही जरा जपून करा जे काय करायचं. मी काळजी घे, तू निश्चिंत राहा. सत्या, हे बघ, ही आजची सगळी कामं होती. 2-3 राहिले ते उद्या दुपारपर्यंत करून टाकतो. बेस्ट. पण ही कामं पण करून टाक लवकर. हा, सत्या, अरे ते कॉलेजचे पोरी आलेत बघ. सत्यदादा, UPS MPSची एक्झाम जवळ आली आहे. अभ्यासाला जागा नाही आणि तू बोलला होता अभ्यासिका काढून देणार म्हणून. हा, आठवतंय मला. निवडणुकीच्या आधी मी शब्द दिला होता ना तुम्हाला, तो शब्द मी खरा करीन. मला ना फक्त 1 आठवड्याची मुदत द्या, मी तुम्हाला जागा मिळवून देतो. आणि सत्यदादा, आमच्या हॉस्टेलच्या ग्राउंडचं पण व्हॉलीबॉलसाठी जे साहित्य लागतं ते साहित्यच नाहीये. हा, याविषयी पण मी तात्यासाहेबांशी बोललो होतो. परत एकदा बोलतो, जरा फंडिंगचा विषय तो क्लिअर करून घ्या. जावा आता आणि ऐका, अभ्यास करा. लवकरात लवकर मला तुम्हाला मोठ्या पोस्टवर बघायचं आहे. काय? हो सत्यदादा. या, Thank you. आम्ही सोडून येतो. सत्या, तू यांना शब्द दिलायस, पण पूर्ण कसा करायचा? अरे अभ्यासिका आली म्हणजे इमारत आली, जागा आली, आणि स्पोर्टचं साहित्य किती महाग आहे तुला माहितच आहे. आणि या सगळ्यासाठी जास्त निधी पाहिजे. आणि कुठनं निधी आणायचं एवढा आपण? बलमा, आपल्या देशाचं भविष्य आहे. यांच्यासाठी आपल्याला धडपड करायलाच लागणार ना. हे बघ, मला स्वतःला घाण ठेवावं लागलं ना तरी चालेल, पण मी यांना दिलेला शब्द पूर्ण करणार म्हणजे करणारच. नमस्कार मेहरबाज साहेब. सत्यजित साहेब, आपण सुटला त्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद. बसा बसा बसा. बोला, काय काम होतं? साहेब, ऑफिस मस्त केलंय. नगरसेवक म्हटलं की ऑफिस पाहिजेच नाही. कामानिमित्त लोक येत असतात, त्यांना हक्काची जागा पाहिजेच असते नाही का? हो हो. मी शेखर मोरे, कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्या AJ कॉलनीच्या ड्रेनेजच्या कामाचं पालिकेतून टेंडर निघणार आहे, तेव्हा तुम्ही लक्ष ठेवा.
लक्ष असू दे म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. नक्की काय काम होतं तुमचं? मला जर टेंडर मिळालं ना तर आपल्या दोघांचा फायदा आहे. तुमचे रिसर्च 10% आणि हे ॲडव्हान्स. बॅग उचला आणि निघा. साहेब, टक्के एवढेच असतात. तुम्ही नवीन आहात, पहिल्यांदाच निवडून आलाय. वाटलंच तर चौकशी करून बघा. अय कॉन्ट्रॅक्टर मोरे, मेहरबानांनी सांगितलं बॅग उचला निघायचं. निघायचं म्हणजे निघायचं. चला निघा. बरं ठीक आहे, 10% ऐवजी आपण 15% करूया. नाही म्हणू नका, पण बाकीच्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला पैसे लागतीलच ना. ठेवा ना. मोरे, एकदा सांगले कळत नाही. निघा. साहेब चिडलात का तुम्ही? बरं 20% फायनल करूया आपण. त्याच्यापेक्षा जर जास्त म्हणाल ना तर मग कामाची क्वालिटी एकदम वाईट होऊन जाईल बघा. ही बॅग उचला निघ. निघ लवकर. असल्या भ्रष्ट लोकांमुळे कामं होत नाहीत लोकांची. यांची ना गाढवावरनं मिरवणूक काढली पाहिजे. सत्या 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 ऐक, शांत हो सत्य. अरे अशी नवशी पौशी गवशी लय जण येणार आहेत आपल्याकडं. त्यांना असं व्यवस्थित हँडल करायला पाहिजे आपल्याला. आणि वहिनीने काय सांगितलंय, डोक्यात बर्फ ठेवायचा आणि तोंडात साखर. असं यांना व्यवस्थित हँडल करायला पाहिजे आपल्या. बरोबर आहे तुझं. यांना जरा नीटच हँडल करावं लागणार आहे. नेमकी कशामुळे त्याला विषबाधा झाली असेल? अचानक हे असं कसं होऊ शकतं? मंजू, अगं काय? हे बघ, जे झालं ना ते झालं. आता टेन्शन घेऊन काही उपयोग आहे का? तुझा काही दोष नाहीये त्यात. तसं नाही भारती मावशी. अहो, चांगला माणूस होता तो. त्याच्या परिस्थितीमुळे त्यानं चोरी केली. त्याच्या बाबतीत ज्यांनी कुणी हे केले ना त्यांनी ठरवून केले. आणि मी त्याला शोधून राहणारच. त्या माणसाला शोधल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. मंजू, अगं आतापर्यंत सगळं केलंस ना, मग ही केस सुद्धा तू नक्की सोडवशील, खात्री आहे मला. साठे लागू पुढा. सोडा त्याला. तू बस 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 बस. काढ लवकर. ये रे बाहेर. इकडे सही कर आणि जा. मंजू सही घे. सही घे मंजू. हा, आणि जो चोर नेला तो, दोघं बी एकाच कस्टडीत होते. ए थांब. तूच त्या चोराला काहीतरी केलीस, होय ना? नाही नाही, मी नाही. ए, तू पण त्याच लॉकअप मध्ये होतास ना? मग विष बाधा होऊन तो एकटाच कसा मेला? तू कसा मेला नाही?
तुम्ही सगळा गोळ घालून ठेवणार आहे. तुम्ही 4-5 जणांनी फक्त आधार कार्ड आणले. तुम्हाला सांगितलं सगळ्यांचे आणा म्हणून. अरे त्या योजनेत नाव घालायचं म्हणलं की त्यांचे आधार कार्ड पाहिजे. आता सगळ्यांचे आधार कार्ड पहिले गोळा करा. ती कर, ती फॉर्म भर देऊ. सत्या काय झालं? वाघमारेंनी एवढ्या मेहनतीने पकडलेला तो चोर पोलीस कस्टडीतच मेला. काय? कसं काय? पण त्याचा तपास सुरू होईल आता. पण मला वाघमारेंची लई काळजी वाटते. याआधी पण त्या प्रकरणात स्वतःच्या जीवावर बेतल एवढ्या टोकाला गेल्यात आणि या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी ना त्या वाटल ते करू शकतात. स्वतःच्या जीवाची बी पर्वा करणार नाहीत. सत्या तू जास्त विचार करू नको ह्या गोष्टीचा. अरे वहिनीला माहित आहे तू त्यांचं लय टेन्शन घेतोस आणि तू टेन्शन घेतलेलं त्यांना अजिबात आवडणार नाही. अरे बरोबर आहे तुझं, पण त्यांना कुणी काय केलं तर? बलमा, ह्या माणसांनी त्या चोराला कस्टडीत मारून टाकलंय म्हणजे विचार कर. ह्याच्या मागे साधा माणूस नक्कीच नाही. कुणीतरी लई मोठा माणूस आहे ह्याच्या मागे. पण तो आरोपी म्हटलेला ना ह्याच्या पाठीमागे कोणतरी मोठा नेता आहे म्हणून. मग असा कुठला मोठा नेता असेल की त्याला तुझं यश खुपतंय? तेच तर कळणं झालंय ना. अरे इकडे याचे केसेस चेक कर. यस सर. हातवर कर रे. मागचे केसे बघ. ठीक आहे. जा. सर, आपण याला सोडायला नाही पाहिजे. सर अहो, तो चोर जर विषबाधा होऊन मेला असेल तर याला बी काहीतरी व्हायला पाहिजे ना. याला काहीच नाही झालं. ही गोष्ट संशय येण्यासारखी नाहीये का? सर हा माणूस इथे यायच्या आधी त्याला काहीच झालं नाही. बरोबर हा इथं आल्यावरच त्याचा जीव कसा काय गेला? सर तो चोर काहीतरी बोलेल या भीतीनं हा माणूस इथं आला आणि ह्यानंच विष मिसळून त्याला पाजला आणि तो मेला. मंजू हे बघ, तू जे म्हणतेस ते ऐकायला करेक्ट वाटतंय, पण आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे आणि कोर्टाला पण पुरावा पाहिजे जे आपल्याकडे नाहीये. हो सर. आता याने जे काय केलंय त्याला गुन्हा म्हणू शकत नाही आपण. त्यामुळे आपल्याला नियमानुसार वागावंच लागणार आहे. त्यामुळे याला सोडू आपण. अहो पण सर. मंजू हे जा रे. सर सर माझं मन सांगते यानंच काहीतरी केलं. अटे जा काम कर. होय सर. हे बघ मंजू, नुसत्या एनसीवरून याला आपण कस्टडीमध्ये नाही ठेवू शकत आहे आणि आपण जर त्याला कस्टडीत ठेवलं तर आपण सगळे गोत्यात येऊ. मला सांग त्याच्यावर केस कोणी केली होती? आई आणि अमृताने. आणि ह्या गोष्टीचा वेगळा अर्थ लावला जाऊ शकतो, वेगवेगळे प्रश्न उभा राहू शकतात आणि या सगळ्यामध्ये ना तुला अडकवलं जाऊ शकतं. समजतं तुला? आता हे सगळं होऊ नये म्हणून त्याला सोडलंय मी. बरं आहे का? तो चोर तर मेलाय, पण त्याच्या घरच्याला सांगायची जबाबदारी आपली आहे आणि ही जबाबदारी तू घे मंजू. सर मला खात्री आहे तू हे परफेक्टली हँडल करू शकतेस. तुला एक काम करायचं, सगळ्यात आधी त्याच्या घरच्यांना शोधायचं. सर थोडी कॉन्फिडेंटली वाग आणि जाऊन सगळं सांगून टाक. येस सर. गुड. काय गए सुनंदे? अजून दे की. म्हणजे तुम्हाला
खाल्लीच नाही अजून. खाल्लीच नाही म्हणजे काय साखरेची पोती वाटली ती का काय कुणी? हा काय एवढा पैसा वर आलाय तुला आता साखरेचा कोळ केलाय ती? आत्ते आवडली नाही का खीर? दे. अहो वंस, सत्यजितराव घरला आले का नाही सुखरूप, आणि त्यांनी पक्ष कार्यालयाचं काम पण चालू केलंय, म्हणूनच खीर बनवली होती. बरोबर बरोबर. नगरसेवक त्यो झाला, पक्ष कार्यालय त्यांनी सुरू केलं, आता वर मलाई त्यो खाणार, भ्रष्टाचार त्यो करणार, आपल्याला काय फायदा आहे त्याचा? वंस, मी काय पण बोलताय? हे बघा, सत्यजितराव हे आधी कधी भ्रष्टाचारी नव्हते आणि इथून पुढे बी भ्रष्टाचार करणार नाहीत, मला पूर्ण खात्री आहे. हे तेनपेटे बी कधी करणार नाही. मस्त मी टीव्हीत रोज बघते बातम्या, मला चांगले ठाव आहे राजकारणी कशी असते ती. पण सत्यजितराव तसे नाहीत, माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. ते धुतल्या तांदळाचा आहे. का दोघी अगं जाऊ दे ना, मरू ते झालं ना ते नगरसेवक आता. आणि काय हो तुम्ही काय सांगताय? नाही केलं बाबा भ्रष्टाचार, लय चांगला गुणाचा चांगला आहे बाबा आपला जावई, पण आम्हाला उपयोग काय? आम्हाला काय पाण्यातच बघतो ना, आमच्याशी कधी नीट वागलाय का? कधी ती येतो, कधी त्या बालम्याला सोडतो, कधी असा करतो. हा सांगा ना, वागलाय? आम्हाला काय फायदा आहे त्याचा? आम्हाला काही फायदा नाही. नाही, सुनंदी म्हणते ती बरोबर आहे बर का. सत्या भ्रष्टाचार नाही करणार, पर सत्या आपला जावाई झाला आणि आपल्याच घरातला माणूस नगरसेवक आहे, फायदा होणार की. कसं काय? खीर खावा. मंजू, काय झालं? काय करतेस? अहो त्या चोराचा अविनाश वारके, त्याच्या घरचा पत्ता शोधते. हा सापडला. मंजू, अजून पण तोच विचार करतेस ना? होय भारती मावशी, त्या माणसावर संशय यायला जागा आहे म्हणून संशय येतो. भारती मावशी, बरोबर तो माणूस जेलमध्ये आल्यावरच त्या चोराचा जीव कसा गेला? हा निव्वळ योगायोग असू शकत नाही ना? म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे. हो मंजू, पण सर म्हणतात तसं पुरावे नसताना आपण त्याला अटक करून नाही ठेवू शकत. बरोबर. काय ग, काय झालं आता? भारती मावशी, माझी हिंमत होत नाही त्याच्या घरी जायची. अहो काय सांगू त्याच्या घरच्यांना? मला त्यानं सांगितलं होतं का तो एकुलता एक आहे त्याच्या घरच्यांना. भारती मावशी, अहो आपल्या जवळच्या माणसाच्या चांगल्या आठवणी आपल्यासोबत राहाव्या असं वाटतंय ना आपल्याला, आणि त्यांना माहित पण नाही की हा चोर आहे. मग मी त्यांना हे सांगून त्याच्याबद्दलची शेवटची आठवण त्यांच्यासाठी वाईटच ठेवू का? मंजू, अगं पण असं खोटं नाही बोलता येणार आहे आपल्याला. हे बघ, हिम्मत करून सांगावं लागेल. अगं आपण पोलीस आहोत, पोलीस. मॅडम, हो त्या चोराचा फोन जो कस्टडीत मेलाय. या एकाच नंबरवर त्यांनी एवढे फोन का केले असतील?
ए चला आवरा पटपट लवकर ताटे वाढा लवकर चला. सवे तू वाटे वाट मी ताटे वाट. नाही मी ताटे वाटणार. मी वाटणार सवे तू वाटे नको जरा सारखी काय भांडण करत असतं का? एवढा समजा स्वयंपाक केला मी तुम्हाला बनायला जमा नाही. बरोबर ठीक आहे. मी वाटे वाटते तू ताटे वाट. अगं वाढा लवकर. तिथं माझं लिकरू कुकरू वागरू येईल. ए सपने आवर पटपट. अगं माझा कंदी पेडा लय भारी काहीतरी बनवलंय दिसतंय. काय वास सुटलाय म्हणून तुला सांगू. माझ्यासाठी काय बनवले ग? त्यासाठी काय नाही बनवलंय. सगळा स्वयंपाक मम्मीने बनवलाय. ते बी सत्या भाऊजींच्या आवडीचा. तुझ्या त्या क्वीन ऑफ किचन न बनवलंय. बनवते की मग जरा घे काहीतरी मम्मीचं. बघ तिनं सत्यादादासाठी मस्तपैकी त्याच्या आवडीचं बनवलं आणि तू काय करते ते कडू झार सारखी कारल्याची भाजी. अगं त्या दुकानात जाऊन मला कंदी पेढा खाऊ लागतो. मग कुठं असं गोड झार तोंड होतं. असू दे जस काय तुला काय कधी चांगलं तुमलं खाऊ घातलंच नाही मी. कधी खाऊ घातलंय? कधी खाऊ घातलंय का मला? हा घातलंय की. पोहे करून जीव घेत असतोय रोजचा नाश्त्याचा. तसं काय माझ्या डोक्यात जाऊ नको बरं का सपने. तू माझ्या डोक्यात जाऊ नको. सारखं मला बोलत असते सांगतो तुला मी. काय चाललंय तुमचं? तिथं एवढं चांगला स्वयंपाक केला आणि तुम्ही भांडण करत असता तिथं. ए सपने आवर लवकर पटपट या इकडं. आवर सपने लवकर. आवर पटकन. टाइमपासच करत बसते नुसतं. काय झालं मम्मी? अरे म्हणजे आता माझं लिकरू कुकरू वागरू इतक्या संकटातून असं बाहेर पडले घरला आलंय तर त्यो खाल्ल्याशिवाय तू खाणार होय. म्हणून म्हणलं खाऊ नको. सॉरी दादा. अरे दादा ये जेवायला बाबा. पोटाचं वाघ सिंह कावळ्यापासून अख्खं जंगल ओरडायला लागले. सपने पापड वाट पटकन बस जेवायला पटकन. चला. अरे वा माझ्या लेकरा कोकरा एवढा सगळा बेत केलाय आज. मग माझं लिकरू कुकरू वागरू आता नगरसेवक झालंय. मग नगराध्यक्ष होणार, मग आमदार, मग खासदार, मग प्रधानमंत्री, मग राष्ट्रपती, मुख्यमंत्री. शेवटला मुख्यमंत्री. मम्मींना काही कळतच नाही. आधी मुख्यमंत्री असते, मग पंतप्रधान असते, मग राष्ट्रपती असते. ये सपने हल्ला का नाकाचा शेंडा. तुला काय कळतं त्यातलं? काय बी सांगतेस आहे. माझं लेकरू मुख्यमंत्री होणार आधी. वा 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 वा. अरे काय बेत केलाय आज. पप्पा तुम्ही इथं बसा या. अरे नाही 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 बाबा तूच बस. आजचा दिवस तुझा आहे. स्पेशली तुझ्यासाठी आहे. नशीबवान आहेस बाबा तू. आईनं हे सगळं तुझ्यासाठी बनवलंय. जयद्या आईची माया ती आईची मायाच असते. बाकी माझी तर माया आहेच. जयद्या तुला सांगू का हे सगळं जे आहे ना ते फक्त आईच करू शकते, बायको नाही. म्हणूनच आई ती आई असते. बरोबर पप्पा. आई आईच असते. आई आईच असते. बायको तिची जागा घेऊच शकत नाही. आई आईच असते. असू दे तुझ्यासाठी नाही बनवले, सत्याभाऊजींसाठी बनवले. हे घ्या बसा तुम्ही. आता एवढं भरलं ताटावर अशी भांडणं करता कोणी? सारखं आपली पिरपीर पिरपीर पिरपीर. हो वाघमारे तुम्ही उभ्या कशाला आहे? बसा पटकन. बसून घ्या आधी. सत्या खाऊन सांग कसं झालंय ते. वा मम्मी एक नंबर बनवलंयस बघ. सत्या खरं सांगू का मला तर अजून बी खरं वाटणं झालंय का माझं लिकरू कुकरू वागरू एवढ्या मोठ्या संकटातनं घरला आलंय आणि माझ्या हातचं जेवण खायला लागलंय. मला अजून बी खरं वाटत नाही बघ. मला असं वाटतंय का मी अजून स्वप्नातच आहे. मम्मी तुझं ना प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार आहे. तू फक्त वाघमाऱ्यांबद्दलचा राग सोड मनात. हाय का आता मी कुठे रागवले? आता एक सासू जर सुनेची माफी मागत असेल हात जोडून तर मग राग कशी काय धरू शकते?
मंजिरी खा की. वा वा मम्मी वा काय गुलाबजाम झालाय कमाल. दादा पप्पा तुम्हाला आठवलं का लहानपणी मम्मीने गुलाबजाम बनवलेले गरम गरम गुलाबजाम डायरेक्ट तोंडात टाकला होता मी. काय तोंड वाजलं होतं माझं. लहानपणापासून आवडतच. ए खतने दिवसभर म्हशीसारखे तरच असते की काप 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 मला आवडत म्हणतेस का. बस मी कधी तरत असते रे काय पण सांगतोय. मग काय भूत तरच असतं तुझं. तू कसं समोर काय बोलत जाऊ नको मला. खतने माझ्या डोक्यात जाऊ नको करतो. ए ग बसा दोघं पण सारखं काय भांडत असता रे. किती एवढं भरलं ताट आहे ती खायचं सोडून आपलं लागले भांडायला. सारखं आपलं पिरपीर 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 जेव्हा आता गप गुमान. माया माया अगं हे जे भांडतात ना तेच खरं प्रेम असतं आणि यातूनच प्रेम वाढतं. तुला नाही कळायचं. हा म्हणून भांडत असत नाही सारखी. पण काहीही म्हणा आज खूप दिवसानंतर आपण सगळा परिवार मिळून इतकी आनंदाने जेवतोय. मला खूप बरं वाटतंय. अरे असं वाटतंय की साक्षात अन्नपूर्णा देवी आपल्यावर प्रसन्न झालीये. खावा खावा चला चला. ए गुलाबजाम वाढा सगळ्यांना. अजून 2-3 शिल्लक राहिले. वाघमारे काय हो कशाला तुटलेली प्रेम हातात घेऊन बसलाय. काच लागेल की तुम्हाला. द्या इकडं सोडा. वाघमारे काय झालंय. सत्या असं फोटो तुटणं चांगलं नाही. कोण म्हणलं असं. अहो खेळा लूज झाला असेल म्हणून पडले असेल फ्रेम. त्यात रडण्यासारखं काय आहे. नाही सत्या माझं मन मला वाघमारे तुम्ही ना कुठल्या बी गोष्टीचा लई विचार करत बसता आणि स्वतःला त्रास करून घेता. अहो साठी फ्रेम तुटल्यामुळे काय बी वाईट होणार नाहीये. हे बघा आता मम्मीनं बी तुमचा राग सोडलाय त्यामुळे जे होईल ते चांगलंच होईल. आपल्या कुटुंबाला कुणाचीच नजर लागणार नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका.